आपण रणगाड्यांची निर्मिती करतो, आपण लढाऊ विमानांची निर्मिती करतो, आपण क्षेपणास्त्राची निर्मिती करतो. या प्रत्येक ठिकाणी जो धातू लागतो तो वेगळ्या प्रकारचा असतो. आपण आता देशामध्ये लढाऊ विमानांची इंजिनं सुद्धा बनवण्यासाठी प्रयत्न करतोय. या इंजिनासाठी जो धातू लागतो तो सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचा असतो. आणि या धातूंची निर्मिती करणारी जी कंपनी आहे मिश्र धातू निगम, त्या कंपनीची परिस्थिती सुद्धा सुधारलेली आहे. अशीच आणखी एक कंपनी आहे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड BEML. ही कंपनी लष्करी वाहनांची निर्मिती करते, रेल्वेच्या कोचची निर्मिती करते, खाणकामासाठी जी उपकरणं लागतात, मशिनरी लागते त्याची निर्मिती करते. या कंपन्या सुद्धा भरभराटीला येताना दिसत आहेत. त्या कंपन्यांचे शेअर सुद्धा प्रचंड वधारले आहेत. अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. तुम्हाला जर तुमच्या देशाच्या अर्थकारणाला मजबूती द्यायची असेल, तुमच्या देशाची श्रीमंती वाढवायची असेल, तर तुम्हाला तुमच्या देशाचा माल जगभरामध्ये विकावा लागतो. आणि याच्यामध्ये संरक्षण सामुग्री विकणं हे जास्त सोपं असतं. निर्मिती कठीण असली तरी विकणं सोपं असतं. कारण का? कारण या संरक्षण सामग्रीच्या निर्मितीसाठी तुम्हाला उच्च दर्जाचं तंत्रज्ञान लागतं, तुम्हाला खूप मोठी गुंतवणूक करावी लागते. आणि ही गुंतवणूक करण्याची क्षमता, हे तंत्रज्ञान ज्या देशामध्ये उपलब्ध आहे त्या देशांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे इथे भारताला खूप मोठा स्कोप आहे आणि भारताने तिथे लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय.